नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड आज आलाय. फायनली 3 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड ऐकून तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीये. दामिनी देशमुख यांनी महिपत शिकरेची केस का घेतली आणि अर्जुनला प्रियाचा सगळा इतिहास कळलाय. प्रेक्षकांनो, आज शेवटपर्यंत भाग ऐकत राहा. सुरुवातीला आपण बघतोय सायली अर्जुन नाश्ता करत असतात, तेव्हा या दोघांचं गप्पामध्ये प्रियाबद्दल बोल. सायली म्हणते, तुम्ही प्रियाला कामाला लावलं खरं, पण तिने सगळा गोंधळ घालून ठेवला. त्यावर अर्जुन म्हणतो, बरं झालं ना, त्यामुळे तर प्रिया आता आपल्या रूम मध्ये येऊन लुडबुड करणार नाही आणि म्हणणार नाही मी मदत करते. सायली म्हणते, तुमचा कांदा चिरून झालाय ना, तुम्ही वर बसा, मी पोहे आणते. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही अजिबात नाही, आपण दोघांनी मिळून नाश्ता करायचा, मी मदत करणार आहे तुम्हाला, काम पटापटा होतील ना मग तुमचे. त्यावर सायली म्हणते, पटापटा होतील की वर करून ठेवली तशी जास्तीची कामं होतील. साडीच्या घडीची आठवण करून दिली आहे सायलीने अर्जुनला. अर्जुन म्हणतो, नाही अजिबात नाही, आय प्रॉमिस, मी एक्स्ट्राचं काम करणारच नाही. सायली आता बोलता सहज म्हणते, प्रियाला ना कामं करायची सवयच नाहीये, तिला धड कोणाशी वागायची सवय नाहीये, सतत उद्धटपणेच बोलत राहायची. मग आता अर्जुन सहज विचारतो, विलासशी कसं वागायची ती? सायली म्हणते, त्याच्याशी ती फार चांगलं वागायची. अर्जुन म्हणतो, तुम्ही तन्वीबद्दल जे आठवताल ना ते बरं होईल, मला सगळं सांगा, आपल्या केससाठी ना हे खूप हेल्पफुल होईल. सायली म्हणते, तिच्या बाबतीत आठवाव्या अशा एकही चांगल्या आठवणी नाहीयेत, म्हणजे तिच्या हेकेखोरपणाच्या, स्वार्थीपणाच्या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त तिचं सगळं लक्ष फक्त नट्टापट्टा करण्यातच असायचं. कुठला तरी श्रीमंत मुलगा गाठायचा, त्याच्याशी लग्न करायचं, ऐशो आरामात लोळत पडायचं, हेच काय तिच्या आयुष्याचं ध्येय. त्यामुळेच तर ती आधी तुमच्या गळ्यात पडली आणि आता अश्विन भाऊजीच्या गळ्यात पडली आहे. अर्जुन म्हणतो, म्हणजे सुरुवातीपासूनच तन्वीसाठी पैसाच इम्पॉर्टंट होता काय? सायली म्हणते, हो म्हणजे काय, अगदीच. आता सायलीने तिथे कांद्याची फोडणी दिली आहे जी अर्जुनच्या हातावर उडली. आता दोघांनी मिळून नाश्ता. सायली पुढे सांगते अर्जुनला, महिपत जेव्हा पहिल्यांदा आश्रमात आला होता ना, तेव्हा तो पैशाची बॅगच भरून घेऊन आला होता. त्याला वाटलं पैसे देऊ आणि लगेच आश्रम विकत घेऊ, पण मधुभाऊनी नकार दिला ना. पण आपल्या मधुभाऊनी नकार दिल्यानंतर प्रिया लगेच महिपतकडे गेली आणि ती पैशांची बॅग तिने स्वतःकडे घेतली आणि वर आम्हालाच सांगायला लागली की आश्रम विकल्यामुळे आमचा कसा फायदा होईल. अर्जुन म्हणतो, ओ अच्छा, ही गोष्ट महिपत आणि साक्षीच्या नक्कीच लक्षात आली असणार. प्रिया त्यांच्या कामाची मुलगी आहे आणि मग त्यांनी पुढचं पाऊल उचललं, त्यांचं आलं माझ्या लक्षात, म्हणजे डिवाइड अँड रूल. सायली म्हणते, म्हणजे काय? अर्जुन म्हणतो, म्हणजे ते फोडा आणि राज्य करा. आश्रमातली एक मुलगी त्यांनी त्यांच्याकडून करून घेतली आणि तिचा उपयोग तुमच्या विरुद्ध केला ना. सायलीच्या ते लक्षात आलंय आता. सायली म्हणते, प्रियाने ऑलरेडी तिथे प्रदर्शन मांडलंच होतं की तिला पैशाचा किती मोह आहे, मग महिपत शिकरेसारखा कारस्थानी माणूस याचा उपयोग करून घेणारच ना. अर्जुन म्हणतो, तुम्हाला तन्वीबद्दल इतकं माहितीये, मग मधुभाऊंना किती माहित असेल? सायली म्हणते, बापरे, मधुभाऊंना तर खूप काही माहिती आहे. अर्जुन म्हणतो, चला आपण मधुभाऊंशी बोलूयात. सायली म्हणते, थांबा जरा, हे पोहे झालेत, हे पोहे घेऊन जाऊयात. आता अर्जुन आणि सायलीने मस्त गरमागरम पोहे केलेत आणि मधुभाऊंच्या रूम मध्ये बसून खाल्लेत आणि मधुभाऊंनी प्रियाची खूप महत्वाची माहिती अर्जुनला सांगितली आहे. प्रेक्षकांनो, शेवटपर्यंत बघत राहा, आजचा एपिसोड खूप सॉलिड आहे. या सीन मध्ये तुम्ही बघणार आहात प्रेक्षकांनो, दामिनी देशमुख यांची एंट्री दाखवली आहे. दामिनी देशमुख त्यांच्या ऑफिसमध्ये काम करताय आणि त्यांच्या समोर एक क्लायंट बसलेत. काय सॉलिड एंट्री आहे प्रेक्षकांनो, अमेझिंग. दामिनी देशमुख यांच्या समोर एक क्लायंट बसलेले असतात आणि खूप वेळ वाट बघत असतात त्यांचं काम पूर्ण होण्याची. दामिनी आता त्यांच्या समोर बसतात, तेव्हा ते क्लायंट म्हणतात, मॅडम, माझ्या या केससाठी कितीतरी रक्कम खर्च करायच्या तयारीनेच मी आलो होतो, पण तुमची फीस खूपच कितीतरी पटीने अधिक आहे हो, तुम्ही थोडी कमी करा ना. मॅडम, माझी केस सोपी आहे की नाही? आता दामिनीने तिचा चष्मा तिथे टेबलवर फेकलाय आणि आता दामिनी मॅडम उत्तर देतात त्यांना. दामिनी म्हणतात, तुमची केस जर सोपी असती ना तर देशातल्या टॉप 5 वकिलांपैकी एकी समोर बसला नसतात तुम्ही आता. तुम्हाला चांगलं माहिती आहे की तुम्हाला या केसमधनं फक्त दामिनी देशमुखच सोडवू शकते. ॲडव्होकेट दामिनी देशमुख, तुम्हाला पैसे खर्च करावेच लागणार. त्यावरती ते क्लायंट म्हणतात, पैसे, किती पैसे मॅम? त्यावर दामिनी म्हणतात, तुम्हाला आत्ताच काय तो निर्णय घ्यायचा आहे, तुमचा पैसा महत्वाचा आहे का तुमचं भविष्य? 25 कोटींचा फ्रॉड केलाय तुम्ही, तुमच्या विरुद्ध सगळे पुरावे कोर्टामध्ये आहेत. तुमचं पुढचं हिअरिंग हे शेवटचंही असू शकतं, मग 10 वर्षाची कदाचित शिक्षाही होऊ शकते तुम्हाला. पण हा निर्णय फक्त आणि फक्त मीच बदलू शकते, तुम्हाला माहीतही नसतील.
एवढे सगळे पुरावे मी कोर्टामध्ये सादर करू शकते आणि तुम्ही हा फ्रॉड केलेलाच नाहीये हे सिद्ध करू शकते मी. अट फक्त एकच आहे. आता दामिनी देशमुख यांनी त्या क्लायंटशी बोलता बोलता त्या कागदावरती त्यांची फीस लिहिली आहे. आता ते क्लायंट ती फीस बघतात आणि त्यांना घाम फुटलाय. त्यावर त्यांनी 15 कोटी लिहिलंय. मग आता ते ती रक्कम वाचतात आणि त्यांना घाम फुटतो. ते म्हणतात बापरे 15. त्यावर दामिनी म्हणतात हे माझ्या वेळेचं आणि बुद्धीचं मूल्य. हे मूल्य एकदा का मला माझ्या बँकेत दिसलं की तुम्ही निर्दोष सुटला असं समजून घ्या. तुम्ही खरंच गुन्हा केलाय का नाही केलाय, तुम्ही फ्रॉड केलाय का मर्डर केलाय, मला कुठल्याच गोष्टीशी देणं घेणं नाहीये. तुम्हाला जमत नसेल तर आत्ताच निघा ताबडतोब. माझ्या एकेका सेकंदाचं मूल्य तुम्हाला परवडण्यासारखं नाहीये. आता ते क्लायंट घाबरतात आणि म्हणतात नाही नाही मॅडम नाही मी देऊ शकतो तुमची फीस, माझी केस प्लीज घ्या, मला जेलमध्ये नाही जायचंय. आता असं म्हणून त्यांनी लगेच ती केस या मॅडमकडे दिली आणि त्यांना म्हणतात की तुम्हीच मला या केसमधून सोडवू शकता मॅडम, मला खात्री आहे. त्यावरती या दामिनी म्हणतात आकाशात वीज तळपताना तुम्हाला बघायची असेल तर ती तुम्हाला फुकटात बघायला मिळेल, पण कोर्टामध्ये वीज तळपताना बघायची असेल तर तुम्हाला हाच निर्णय घ्यावा लागेल. कळलं तुम्हाला प्रेक्षकांनो? दामिनी देशमुख यांचं इंट्रोडक्शन हे आहे. त्यांना कुठल्याही गोष्टीशी घेणं देणं नाहीये, फक्त पैसा त्यांच्यासाठी प्यारा आहे. त्यामुळे त्या साक्षीची केस घेणार, पण त्यामागे आणखीन एक उद्देश आहे, वो तो सिक्रेट आहे बॉस. त्यासाठी तुम्हाला पूर्ण एपिसोड बघावा लागणार आहे. तर कशी वाटली तुम्हाला दामिनीची एंट्री मला कमेंट करून नक्की कळवायचं. आणि आज के एपिसोड के लिए एक लाईक तो बनता है. आता पुढे बघा. मधुभाऊंनी अर्जुनला प्रियाबद्दल सगळं काही सांगितलंय. मधुभाऊ म्हणतात प्रियाबद्दल वेगळं काय सांगू तुम्हाला जावई बापू, खरं तर एव्हाना तुम्हीच तिला चांगलं ओळखताय. ती कशी आहे आणि कशी नाही तुम्हाला चांगलं कळतंय. अर्जुन म्हणतो हो मधुभाऊ, पण तुमच्या इतकं आम्ही नाही ओळखत तिला. तुम्ही तिला लहानपणापासून ओळखता ना, तुम्हाला माहिती आहे ती कशी आहे, काय काय करू शकते. तुम्हाला प्रियाच्या वागण्यामध्ये कधी काही प्रॉब्लेम दिसला होता का? मधुभाऊ म्हणतात अहो जावई बापू कधी प्रॉब्लेम नव्हता ते विचारा. मधुभाऊ पोहे खात खात ही सगळी माहिती देत आहे. पुढे मधुभाऊ म्हणतात तसं म्हणायला गेलं ना तर प्रिया लहानपणापासूनच खूपच अगदी टोकाची स्वार्थी होती बघा. आता अर्जुन ही सगळी माहिती लक्षपूर्वक ऐकतो आणि त्याला खूप महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मधुभाऊ म्हणतात काय आहे ना, आश्रमामध्ये लहान लहान मुलांना कधीतरी खेळणे यायचे आणि एखादं खेळणं मग एखाद्या मुलाला मिळायचं, पण प्रियाचं तसं नव्हतं. प्रियाला एखादं खेळणं मिळालं तर ती ते खेळणं कधीच सोडायची नाही. मग आता सायली सहज आठवून देते जानकीसाठी तुम्ही फ्रॉक आणला होता ना मधुभाऊ, तो सुद्धा प्रियानेच घेतला होता, आठवतं ना तुम्हाला? मधुभाऊ पुढे म्हणतात हो ना, माणसं कशी तोडायची हे प्रियाला बरोबर येत होतं. एकदा वृद्ध दाम्पत्य आमच्या आश्रमात आले होते निवासासाठी आणि तेव्हा नेमका मी आश्रमामध्ये नव्हतो, कामासाठी बाहेर गावी गेलो होतो. तेव्हा प्रियाने परस्पर त्यांना पाठवून दिलं. अर्जुन ते ऐकतो आणि शॉकच होतो. अरे बापरे कसं काय? मग मधुभाऊ म्हणतात हो ना, या संदर्भात जेव्हा मी प्रियाला विचारलं ना तेव्हा ती मला म्हणाली की आश्रमात खाणारी तोंड किती आहेत मधुभाऊ, आमच्या मुखातला घास आम्ही परक्यांना का द्यायचा, म्हणून तिने त्या दाम्पत्यांना पळवून लावलं होतं. अहो एकदा दोनदा तर तिला मी आश्रमाचं माणसामान आणायला पाठवलं होतं, तर तिने चक्क कमी प्रतीचं धान्य घेतलं आणि जास्तीचे पैसे स्वतःकडे ठेवून घेतले. अहो एकदा तर दळण आणायसाठी मी तिला पाठवलं तर तिने चक्क गहू विकून टाकले हो, आणि कांगावा असा केला की रस्त्यात गहूच सांडून गेले. पण मला या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. हळूहळू मी तिला कधीच काहीच काम दिलं नाही, म्हणजे त्या दिवसापासून तर मी तिला कुठल्याच कामाची जबाबदारी दिली. तिला कामही नकोच असायचं आणि माणसंही नको असायची. अर्जुन म्हणतो मग ती आश्रमात कधीच कोणाशी नीट वागत नव्हती का? मग मधुभाऊ म्हणतात नाही हो, कधीच नाही, अगदी लहान लहान मुलांशी पण नाही. अहो ते काका काकूंना तर वाटेल ते बोलत राहायची प्रिया. एकदा तर त्या काकांना काय म्हणाली माहितीये, अहो तुमचा डायलिसिसचा खर्च वाढत चाललाय, तुम्ही हॉस्पिटलमध्येच नोकरी बघा आणि राहा तिथेच, कशाला येत आहे परत आश्रमात. अहो हे सगळं ऐकून तर त्या काकू बिचारे ढसाढसा रडायला लागल्या हो. सायली पुढे सांगते अर्जुनला तिचं न नेहमी लक्ष असायचं की आश्रमातली लोक कमी कशी होतील, फक्त ती एकाच माणसाला स्वतःहून आश्रमात घेऊन आली आणि तेही आनंदात. अर्जुन म्हणतो कोण होता तो माणूस? सायली सांगते विलास. अर्जुन म्हणतो काय, प्रियाने विलासला आणलं होतं आश्रमामध्ये? सायली म्हणते हो ना,
तेव्हाच आम्हाला वाटलं होतं की ती तिच्या स्वभावाच्या विरुद्ध वागतीये, पण आम्ही तेव्हा फारसं लक्ष दिलं नाही तिच्याकडे. त्यावर मधुभाऊ म्हणतात, मला आता आणखीन आठवतंय जावई बापू, म्हणजे मला आठवतं तेव्हापासून प्रियाने पहिल्यांदा कोणाला तरी आश्रमात आणलं हे पाहून मला आश्चर्य वाटलं होतं. पण मी तसं साऊला सांगितलं पण होतं, मी सायलीला म्हणालो सुद्धा ह्या गोष्टीबद्दल. पण सायलीने तिच्या स्वभावानुसार त्या माणसाचं मनापासून आदरातिथ्य केलं, त्यामुळे आम्ही विशेष काही या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. आता अर्जुन खूप चिडतो या दोघांवर आणि म्हणतो, तुम्हाला कळतंय का, तुम्ही एवढी महत्वाची गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीत, का नाही सांगितलीत तुम्ही आधी. अर्जुन चिडल्यानंतर मधुभाऊंना कळतच नाही नेमकं काय झालं. आणि प्रेक्षकांनो, आता मैपत त्या दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये थेट घुसलाय. आता पुढचा सीन बघाल ना तर बघतच राहाल. आता अर्जुन खूप चिडलेला असतो मधुभाऊंवर आणि सायलीवर. इकडे हा मैपत दामिनी देशमुखच्या डायरेक्ट ऑफिसमध्ये घुसतो आणि म्हणतो, आलभ्य लाभ मॅडम, अहो किती दिवसापासून भेटायचं होतं आणि आज ती गोष्ट घडली बघा. अहो नागराज शेठ काय म्हणतं ते, आपण दिवा लावतो देवापुढे त्याला काय म्हणतो. आता नागराज म्हणतो, अरे मैपत निरंजन म्हणतात त्याला. मग आता लगेच मैपत म्हणतो, आहो हा मॅडम, अहो ते पार डोळ्याचे निरंजन. आता पुढे काही बोलणार मैपत, तेवढ्यात दामिनी जोरात किंचाळते, शट अप, कोण आहात तुम्ही, माझ्या पिऊनने तुम्हाला आत कसं काय पाठवलं, ए प्रसाद. दामिनी त्यांच्या पिऊनला आवाज देतात. आता मैपत तेवढ्याच जोरात बोलतो, ए प्रसाद. प्रसादनी ना मॅडम, अहो प्रसादला आम्ही विचारलंच नाही, आम्ही डायरेक्ट आतमध्ये जातो, आम्ही कोणाकडे जाताना कोणाचीच परवानगी घेत नसतो मॅडम, अहो आम्ही डायरेक्ट आतमध्ये जातो. नागराज म्हणतो, एक मिनिट, मी सांगतो मॅडम तुम्हाला, हे महिपत शिखरे आहेत आणि मी. आता पुढे काही बोलणार हे दोघं. तेवढ्यात दामिनी म्हणतात, आय डोंट केअर हु आर यू, गेट आउट म्हटलं ना. आता मैपत उभा राहतो बरं का, ऑलमोस्ट मैपत खाली बसलेला असतो. आता या मॅडम म्हणतात, मी अपॉइंटमेंट शिवाय देवाला सुद्धा भेटत नाही. मैपत त्यावर करारा जबाब देत म्हणतो, मॅडम, देव आणि यम काही कोणाची अपॉइंटमेंट घेऊन येत नसतात, माझं अगदी तसंच आहे. यांनी माझं नाव काय सांगितलं तुम्हाला आता, शिखरे म्हणजे काय, टॉप. तुम्ही वकील क्षेत्रामध्ये टॉप, मी बिल्डर लाईन मध्ये टॉप, कळलं का तुम्हाला मॅडम. असे दोन टॉपची लोक भेटले की पुढची सगळी कामं टॉप अँड टॉप होतात. दामिनी मॅडम आता खूप चिडलेल्या असतात. तर हा सीन एवढाच, पण पुढे दाखवलाय. आता बघा पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन त्यांनी कंटिन्यू केलाय. अर्जुन आता असं चिडलेला असताना सायली म्हणते, अहो ही तुमच्यासाठी खरंच महत्वाची माहिती होती. अर्जुन म्हणतो, अरे म्हणजे काय, किती महत्वाची माहिती आहे ही सायली, तुम्हाला कळत कसं नाहीये, हा किती महत्वाचा भाग आहे. तन्वीने विलासला आश्रमात आणणं हा केवढ्या मोठ्या प्लॅनचा भाग असू शकतो, याला खूप सारे कनेक्शन जुळतायत. सायली मधुभाऊ आश्चर्यचकित होतात. अर्जुन म्हणतो, तुम्ही मला आधी का नाही सांगितलं हे सगळं. सायली म्हणते, अहो आपण खुनांच्या आधीच्या दिवसांबद्दल कधीच बोललो नाही ना, त्यामुळे ही गोष्ट माझ्याकडनं राहून गेली असेल. आणि मधुभाऊनी यावर सुरेख उत्तर दिले अर्जुनला, काय आहे ना जावई बापू, आश्रमामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाने ना त्यांचा काळा भूतकाळ मागे सोडलेला असतो, म्हणजे लहान लहान मुलांना सुद्धा या आठवणींचा त्रास होत असतो. म्हणून मग मी कोण, केव्हा, कोण कोणत्या परिस्थितीत आश्रमात आलंय हे कधी मी कोणाला सांगत नाही. तो विषय त्यांच्यात आणि माझ्यामध्येच असतो, हा विषय मी बाकी कोणाकडे काढतच नाही. मधुभाऊ म्हणतात, तो विषय मी माझ्या मनामध्येच बंद करून ठेवतो. सायली म्हणते, हो ना, आम्हाला आश्रमात तशी सवयच होती, म्हणजे मलाही सवय लागली होती, त्यामुळे आम्ही कधी या गोष्टींची चर्चा करतच नव्हतो. आश्रमात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा भूतकाळ हा त्यांच्यासाठी सुखकर नसतो, म्हणूनच कदाचित विलासबद्दल माहिती सांगायची राहून गेली तुम्हाला. अर्जुन चिडतो आणि म्हणतो, तुम्हाला कळतंय का, काय बोलताय तुम्ही, ही किती मोठी माहिती होती. बाकीची माणसं आणि विलास काय तुम्हाला सेम वाटले का सायली. प्रियाबद्दल तर मी तुम्हाला आत्ता विचारतोय, पण विलाससाठी मी तुम्हाला पूर्वीपासून विचारत आलो ना की विलासबद्दल जे काही माहिती असेल ते सांगा मला, आणि हे तुम्ही आत्ता आठवून सांगताय मला. सायलीला आले टेन्शन अर्जुन चिडल्यामुळे. आता पुढचा सीन बघा प्रेक्षकांनो. दामिनी मॅडम मैपतला काय ऐकवतात. दामिनी म्हणते, झालं तुमचं बोलून, आता तोंड बंद ठेवायचं आणि कान उघडे ठेवायचे. मैपत आता ऐकतोय असा दामिनीकडे बघून. मग दामिनी म्हणते, तुमच्या वागण्या बोलण्यावरून तुम्ही सुसंस्कृत आणि सुशिक्षित आहात असं अजिबात वाटत नाही, त्यामुळे तुम्हाला कळेल त्या भाषेत सांगते, लायकीत राहायचं. नंबर 1, तुमचं जे काही आडनाव आहे ते. मैपत म्हणतो शिखरे. दामिनी म्हणतात, तुमचं नाव आणि माझं नाव हे कधीही कंपेअर करायचं नाही, लायकीत राहायचं. नंबर 2 म्हणजे माझ्याकडे अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय माझ्या ऑफिसच्या आजूबाजूलाही फिरकायचं नाही. 2 नंतर कुठला नंबर येतो,
तेवढीही शिक्षण झालेलं नाहीये का तुमचं? मैपत म्हणतो 3. दामिनी म्हणते 3. आता मैपतचा इगो हर्ट झालेला असतो. मैपत म्हणलं असतो नागराज शेठ. आता ती दामिनी म्हणते 3. मी काय बोलते, आता जसे मुद्दाम वाईटपणे वागलात तसं कधीही कोणाशी वागायचं नाही. माझ्याशी तर नाहीच नाही. आलं ना लक्षात? इथे कसे आलाय ते आठवतंय ना? का तेवढीही बुद्धी नाहीये? इथे दरवाजा आहे आणि या दरवाजातून जसे आलात तसंच परत जायचं आणि परत येताल तेव्हा सभ्य माणसासारखी अपॉइंटमेंट घेऊन यायची. कळलं? गेट आउट असं म्हणून दामिनी मैपतवर ओरडते. आता मैपतचा खरं तर संताप झालेला असतो. नागराज त्याला कसं बसं समजावून तिथून घेऊन जातो, पण मैपत तिथेच बसलेला आहे ठिय्या मांडून. पुढच्या सीन मध्ये मधुभाऊ म्हणत असतात, तुम्ही एवढे का चिडलात जावई बापू? मग अर्जुन म्हणतो, सॉरी मधुभाऊ, काय आहे ना, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मी खरं तर एवढ्याने चिडायला नको होतं, पण खरंच. मधुभाऊ म्हणतात, नाही पण काय झालंय काय जावई बापू ते तर सांगा. अर्जुन म्हणतो, काय आहे ना मधुभाऊ, विलास हा मैपतने प्लॅन केलेला माणूस होता तुमच्या आश्रमामध्ये. त्यामुळे आता मला कळतंय की मैपतने हे काम प्रियाकडून करून घेत. मधुभाऊ, ही आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि सायली तुम्हाला माहिती आहे ना, आपण मैपत आणि प्रियाचं कनेक्शन जोडायचा प्रयत्न करतोय आणि ही केवढी मोठी इन्फॉर्मेशन तुम्ही मला सांगितली नाहीत. सायली लगेच म्हणते, सॉरी, खरंच माझी चूक झाली हो. आता वकील म्हणून चिडलात तसे नवरा म्हणून नका ना चिडू. सायली आता कान धरून घेते, गोड बोलते आणि मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ मी यांची नवीन केस पार्टनर आहे, पण यांना सांगा ना, हे चिडलेत माझ्यावर. त्यांना सांगा ना मला माफ करा, मला कामावरून काढू नका. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुमची मुलगी ना फार लबाड आहे. आज समोरच्याचा राग कसा काढायचा हे तिला बरोबर कळतं. थोडं विषयांतर झालंय आता प्रेक्षकांना बोलता. अर्जुन म्हणतो, तिला सांगा मी काही चिडलो नाहीये तिच्यावर, कारण मी तिच्याशिवाय थोडीच काम करू शकतो. त्यावर सायली म्हणते, मधुभाऊ यांना सांगा ना, हवं तर तुम्ही शिक्षा द्या मला, पण छोटीशीच द्या. मग अर्जुन म्हणतो, मधुभाऊ. आता मधुभाऊ म्हणतात, पुरे तुमच्या लटक्या भांडणामध्ये मला कशाला ओढताय? तुम्हाला जे बोलायचंय ते समोरासमोर बोला बघू. अर्जुन आता खूप सिरियसली सांगतो सायलीला, हे बघा सायली, आपल्यासाठी प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंड महत्वाचं आहे आणि या केसच्या बाबतीत जी छोटीतली छोटी माहिती असेल ना ती मला सांगत राहा, कारण आपल्याला साक्षी येण्याच्या आधी खूप सगळे पुरावे गोळा करायचे, अलर्ट राहायचे आपल्याला. प्रत्येक माहिती शेअर करत राहा माझ्याशी. मधुभाऊ म्हणतात, हो जावई बापू नक्कीच. अर्जुन म्हणतो, आता कुठल्याही क्षणी काय होईल ना ते सांगता येत नाही. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, मैपत या दामिनी मॅडमच्या ऑफिसच्या बाहेरच बसलेला आहे, म्हणजे तिथेच ऑफिसमध्येच बस. नागराज उगाचच मैपतला चिडवतोय आता बसल्या आणि म्हणतो, कसा काय रे मैपत, अरे तू तिला दाखवायला गेला मैपत शिकरे कोण आहे, पण तिनेच दाखवलं तुला दामिनी देशमुख कोण आहे. एवढा आगंतुक पाहिलं नाही रे मी तुला, असा नव्हता तू आधी. त्यावर मैपत म्हणतो, कसं बघणार नागराज शेठ, आजपर्यंत आपल्याला असं बोलायची हिंमत केली का कोणी? कोणाच्या मनात विचार जरी आला असता ना असा, तर तिथल्या तिथे ठोकला असता मी. नागराज म्हणतो, मग आता काय तुझ्या बंदुकीला गंज चढला का ती बाई आहे म्हणून तुझी बंदूक राहिली खिशात? मैपत म्हणतो, नागराज शेठ माझ्या बंदुकीवरती उगाच शंका घेऊ नका. काय आहे ना, एकच विचार केला मी, ही बाई माझ्या लेकराला सोडवू शकते, त्याच्यामुळे बंदूक जरा आत ठेवली, त्यामुळेच माझं आणि बंदुकीचं तोंड बंद ठेवलं. नागराज म्हणतो, कळलं. मैपत शिकरेचे हात दगडाखाली होते म्हणून मैपत शिकरेने कंट्रोल केलं ना. मैपत म्हणतो, अशी डोक्यात गेली होती ती देशमुख बाई, असं वाटलं मला तिथल्या तिथे असं चिरडून टाकावं, पण काय करणार नागराज शेठ, काय करणार? बापाचं काळी जडवा आलं ना म्हणून गप्प बसलो. त्या बाईनं किती पण नखरे दाखवले तरी आपल्याला ते सहन करावं लागणार ना नागराज शेठ, म्हणून गप्प बसलो. आता थोड्या वेळाने त्या मॅडमचा जो पिऊन आहे, दामिनी मॅडमचा प्रसाद, तो आता आत येतो आणि दामिनी मॅडमला सांगतो, मॅडम ते दोघं मगाशी आले होते ना. आता दामिनी म्हणते, कोण दोघं? त्यावर तो प्रसाद म्हणतो, मॅडम ते दोघं नाही का डायरेक्ट आतमध्ये आले ते न सांगता, ते दोघे जण ते अजून बाहेरच बसलेले. दामिनी मॅडम म्हणतात, ते अजून थांबलेत का? प्रसाद म्हणतो, हो मॅडम अजून थांबलेत. मग दामिनी मॅडम म्हणतात, पाठव त्यांना आतमध्ये. तेवढ्या तिथे नागराज म्हणत असतो, यार मैपत मला बोर झालं, मी नाही थांबत इथे, आता मी चाललो. मग मैपत म्हणतो, काय नागराज शेठ तुमच्यामुळे काय तुमचा बिझनेस होस पडला का तुम्हाला बायकोची आठवण येते? बसा इथे. नागराज म्हणतो, अरे यार थांबलं असतो यार, उगाच आपलं काही फायदा आहे का या गोष्टीचा थांबायचा? मला सांग बरं, मला नाही वाटत ती बाई तुझं केस बीस घेईल आणि ती बदल तुला. त्यावर मैपत म्हणतो, बदनार नागराज शेठ, ती बाई बदनार, त्यासाठी 2 तास 4 तास किती पण वेळ लागू द्या, आपण इथून हालायचं नाही, बाई बदनार. लिहून घ्या तुम्ही.
नागराज म्हणतो काय सोनं लागले कोणाच टोक या बाईला, जस काही शहरातले सगळे वकील मेले, सगळे इथेच येऊ लागलेत. तेवढ्यात तो प्रसाद येतो आणि सांगतो की ओ साहेब तुम्हाला मॅडमनी बोलवलं आतमध्येच. मैपत नागराजला म्हणतो पाहिलं का नागराज शेठ, बाई बदली, बघितलं का, सबर का फल मीठा होता है. आता आज जाऊन अशी बॅटिंग करतो का नाही. त्यावर नागराज म्हणतो ए बाबा काही जास्ती बोलू नको. पण आता मैपतने आतमध्ये काय एंट्री घेतली आहे, गेल्या गेल्या डायरेक्ट दामिनीच्या पाया पडलाय तो आणि सॉरी तिच्या पायावर नाक घासलंय. मैपत म्हणतो दामिनीच्या पायावर डोकं ठेवून माफ करा मॅडम, मला माफ करा. अहो माझं चुकलं हो, माझं खरंच चुकलं. मी माझा सगळा रुबाब ना तुमच्या ऑफिसच्या बाहेर ठेवायला पाहिजे होता बघा. मी तुम्हाला लई वाकडं तिकडं बोललो मॅडम, माफ करा माफ करा. दामिनी म्हणते मूर्ख आहात का, जरा उभं राहा. त्यावर मैपत म्हणतो नाही 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 मॅडम, तुम्ही जोवर म्हणत नाही माझ्या पोरीची केस घेतली तोवर काही मी उठत नाही मॅडम, नाही 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 माफ करा माफ करा. दामिनी आता नागराजकडे बघते. मग नागराज म्हणतो ए मैपत असं नको करू, मॅडमला त्रास देतोयस तू असं वागून, उभं राहा, पाय सोड त्यांचे. मैपत म्हणतो नाही नागराज शेठ, जोपर्यंत माझ्या कानावर पडत नाही की देशमुख बाईनं माझ्या पोरीची केस घेतली तोवर मी इथंच राहणार, मी इथंच राहणार, मी इथंच झोपणार, मी इथं चहा नाश्ता करणार, मी इथंच राहणार, मी नाही जाणार. मॅडम केस घ्या. त्यावरती दामिनी म्हणते तुमच्या मुलीची केस मी किमान ऐकावी असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर प्लीज उठा आणि ते माझ्या समोर येऊन बसा, नाहीतर मी हकलून दिलं तुम्हाला, नाहीतर तुम्हाला परत आत येता येणार नाही. मैपत पटकन उठतो आणि सोफ्यावर जाऊन बसतो आणि म्हणतो बसलो बसलो मॅडम बसलो मी. नागराज बसा बसा. पुढे मजा येते. सॉलिड प्रेक्षकांनो, भारी आहे ना आजचा भाग. आता मैपत म्हणतो दामिनी मॅडमला मॅडम काहीतरी करा हो आमच्यासाठी, काहीतरी करा, मी लई गरीब माणूस आहे बघा. दामिनी म्हणते गरीब आहात का, मग इथे कशाला आलाय, माझी पर सेशनची फीस माहितीये का तुम्हाला. नागराज म्हणतो मॅडम पैशाने गरीब नाही आहेत ते, त्यांचं असं म्हणणं आहे की ते स्वभावाने गरीब आहेत, ते खूप गडगंज श्रीमंत आहेत, बिल्डर आहेत ते मोठे. लगेच मैपत म्हणतो हो मॅडम मला तेच म्हणायचं होतं, पैशानं मी गरीब नाहीये, मी स्वभावानं खूप गरीब आहे. हां म्हणजे मी नाकाच्या समोर चालणारा माणूस आहे, थोडंसं नाक माझं आहे वाकडं, त्याला गडबड झाली हो, त्याला मी काय करणार. मैपत काही पण बोलतोय. दामिनी त्यावर म्हणते तुम्ही माझी फीस भरणार आहात का, मग मला कुठल्याच गोष्टीने काही फरक पडत नाही, तुमचं नाक कुठे जाऊ द्या का तुमचं काय कुठे जाऊ द्या. मैपत लगेच म्हणतो भरली, फी भरली, पुढे बोला. मग लगेच दामिनी म्हणते मग केस सांगा, फालतूची बडबड करू नका, इथे एकेका सेकंदाला पैसा लागतो हा. मग नागराज मध्ये बोलतो आणि म्हणतो मॅडम वात्सल्य मर्डर आश्रम केस माहिती आहे का तुम्हाला, त्यात आरोपीचं म्हणणं आहे म्हणजे यांच्या मुलीनं साक्षी शिखरेने खून केलाय असं म्हणणं आहे. आता नागराज लगेच ती फाईल दामिनीना द्यायला लागतो बरं का. मग लगेच दामिनी चिडून म्हणते तुमच्याशी बोलते का मी. मग नागराज म्हणतो नाही मॅडम. मग दामिनी म्हणते खाली बसा. खाली बसायचं. नागराज चुपचाप खाली बसलाय बरं का प्रेक्षकांनो. ॲटिट्यूड आहे बॉस, ॲटिट्यूड. आता दामिनी पुढे म्हणते पुढे बोला. आता मैपत नागराजकडे बघत असतो बरं का. दामिनी म्हणते हो तुमच्याशी बोलते मी, पुढे बोला. मग मैपत म्हणतो हा मॅडम सांगतो काय झालं, माझी पोरगी आहे साक्षी, तिची आई गेल्यापासून मी तिचा लहानपणापासून सांभाळ करत आलोय, तिला लाडाकोडात वाढवली आहे मी. माझ्या पोरीसाठी माझं काळीज नुसतं पकपुक पकपुक करत राहतं. मग लगेच दामिनी डायरेक्ट विचारते तुमच्या पोरीने खून केलाय का. मग मैपत एकदम स्तब्ध होऊन जातो बरं का आणि काहीच बोलत नाही. दामिनी म्हणते खरंच केलाय का तुमच्या पोरीने खून, का तिच्यावर खोटा आळ आलाय. आता नागराज आणि मैपत दोघं एकमेकांकडे बघायला लागतात, खरं बोलायचं का खोटं बोलायचं. आता नागराज खुणवतो त्याला खरं सांगून टाक मैपत. मग मैपत म्हणतो हा म्हणजे केलाय तिने तसा खून थोडा. मग दामिनी म्हणते डिटेल नकोय मला, आरोपी मधुकर पाटील. त्यावर मैपत म्हणतो हो ना, या थेरड्यानं आरोप केले ना त्याला काही फाशी होईना बघा. आता दामिनीचे डोळे चमकलेत प्रेक्षकांनो. दामिनी म्हणते कशी फाशी होईल, त्यांची केस अर्जुन सुभेदार लढतायत ना. मग मैपत म्हणतो हाव ना, तेच तर मोठा प्रॉब्लेम झालाय मॅडम, इथेच तर मोठा गोळ झालाय ना. आता दामिनी काही सेकंद विचार करते आणि म्हणते अर्जुन सुभेदार म्हणजे रविराज किल्लेदार यांचे शिष्य, अनेक वर्षाने मला टक्कर देईल असा वकील आता माझ्या समोर उभं राहणार आहे. मज्जा येणार आहे मला ही केस. दिस इज गोइंग टू फन असं त्या म्हणतात. आता मैपत म्हणतो म्हणजे मॅडम तुम्ही माझी केस घेतली का. मग दामिनी म्हणते घेतली, तुमच्यासाठी नाही पण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारसाठी मी केस घेतली. आता मैपत म्हणतो कशासाठी का होईना घेतली ना.
मग दामिनी म्हणते कधी नव्हे का होईना पण माझ्या तोलामोलाचे वकील माझ्या समोर असणार आहेत, ही संधी मी कशी काय जाऊ देईल. मग लगेच महिपत म्हणतात बाई आता ही संधी सोडणार नाहीये. बाईनं केस घेतली, नागराज शेठ घेतली. आता दामिनी बऱ्याच वेळ विचार करताना दाखवली आहे प्रेक्षकांनो. दामिनीला अर्जुन सोबत लढायचंय. मजा येणारे प्रेक्षकांनो. शेवटी एक दर्जा असतो प्रत्येक कलाकाराचा आणि या मालिकेतले कलाकार म्हणजे काय सांगू प्रेक्षकांनो, अप्रतिम. मला एवढी एक्साइटमेंट आहे ना आता पुढचे एपिसोड बघायला की तुम्हाला मी काय सांगू. पहिल्यांदाच म्हणजे क्षितिज जोग हे नाव ऐकल्यावरच असलं भारी वाटलंय मला की तुम्हाला काय सांगू प्रेक्षकांनो. मज्जा आने वाला आहे. दामिनी मॅडम महिपतला काडीची किंमत देणार नाही या प्रेक्षकांनो. मजा येणार आहे पुढचे भाग बघायला. आता इथे पुढच्या सीन मध्ये तुम्ही बघताय प्रियाने पोहे केलेले असतात आणि आग्रह करून ती खाऊ घालत असते पूर्णाजीला आणि कल्पनाला. आता शेवटचा सीन तुम्ही पाहताय. कल्पना त्यांच्या लक्षात येतं पोह्यामध्ये मीठ कमी आहे म्हणून ती प्रियाला सांगते. आता प्रिया म्हणते हो आणते मामी मीठ. पूर्णाजी आणि कल्पनाताई नेहमीप्रमाणे कौतुक करताय प्रियाचं. पूर्णाजी म्हणतात बाई तू अशी सेवा करत राहिली माझी तर माझे हातपाय गंजून जातील. प्रिया म्हणते पूर्णाजी अगं मी तुला कशी आजारी पडू देईल, मी करेल ना तुझी सेवा. खरं तर सायली काही वेगळं करत नसते असो. पण आता कल्पनाताई त्या पूर्णाजीला म्हणतात थोडंसं मीठ कमी आहे का पूर्णाई. मग आता प्रिया लगेच पुढे करून मीठ वगैरे वाढते. आता पूर्णाजींना शिरा खायचा आहे असं त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे प्रियाजवळ. आणि मग या कल्पनाताई कौतुक करत म्हणतात अहो आज आपल्या तन्वीने ह्यांचा आणि अश्विनचा डब्बा केला बरं. मग पूर्णाजी म्हणतात अगं कल्पना दुपारच्या जेवणाला थोडा शिरा करा की, विमलला सांगा करायला. मग प्रिया म्हणते मी करते ना पूर्णाजी शिरा तुला. मग कल्पनाताई म्हणतात नाही पूर्णाई तुम्हाला गोड खायचं नाही तुम्हाला काही स्वप्न शिऱ्याचीच पडतात का. पूर्णाजी म्हणतात हो कल्पना मला शिरा खायचा आहे आणि तू मला खाऊ देत नाहीस. त्यावर प्रिया म्हणते मी करते पूर्णाजी तुला अगदी विदाऊट शुगर आणि छान शुगर फ्री असा शिरा करेल मी, तू टेन्शन घेऊ नको असं. मग पूर्णाजी खुशमखुश होतात तिच्यावर. प्रियाला सांगतात की छान साजूक तुपातला शिरा कर, मी वाट बघते शिऱ्याची. तेवढ्यात सायली अर्जुन येतात आउट हाऊस मधून मधुभाऊंना भेटून. मग प्रिया विचार करते या दोघांचं काय असतं आउट हाऊस मध्ये, तिथे बसूनच केस डिस्कस करतात वाटतं. तर असो आता अर्जुन आणि सायली वर जाणार तेवढ्यात त्या अर्जुनला चैतन्याचा फोन आलाय आणि आता अर्जुनला कळलंय प्रेक्षकांनो की त्याच्या विरुद्ध दामिनी देशमुख लढणार आहे. चैतन्य सांगतो की अरे अर्जुन वात्सल्य आश्रम केसमध्ये एक अपडेट आलाय रे. अर्जुन म्हणतो काय रे. मग आता चैतन्य म्हणतो ती आपल्यासाठी चांगली नाहीये. अरे साक्षीने तिचा वकील बदललाय, ॲडव्होकेट पवार काही तिची केस लढणार नाहीये. आता अर्जुन म्हणतो त्यात काय एवढं, कोण आहे वकील. मग चैतन्य म्हणतो अरे महिपतने त्याची वट वापरून एक मोठा वकील नेमलाय, त्या वकीलचं नाव माहिती आहे का तुला. अर्जुन म्हणतो कोण आहे. त्यावर चैतन्य म्हणतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख. आणि आता अर्जुनच्या चेहऱ्यावरचा रंग उडालाय दामिनीचं नाव ऐकून. तो म्हणतो व्हॉट, अरे काय सांगतोय चैतन्य. आता पूर्णाजी कल्पना सगळेचे सगळे अर्जुनकडे बघायला लागतात. चैतन्य म्हणतो हो रे अर्जुन आपल्याला तर माहितीच आहे ती बाई कशी आहे आणि हे आपल्यासाठी खूप डेंजरस आहे अर्जुन. अरे ती बाई फक्त आणि फक्त पैशासाठी काम करते रे, तिला काही फरक पडत नाही. म्हणजे ती ज्या माणसाला डिफेंड करते ना त्या माणसाने किती गंभीर गुन्हे केलेत या गोष्टीमुळे तिला फरकच पडत नाही. साक्षीने केवढा मोठा गुन्हा केला यार. आता आपल्याला ही केस सिरियसलीच घ्यावी लागणार आहे. आता ही दामिनी देशमुख वाटेल त्या थराला जाणार आहे. अर्जुन म्हणतो चल मी नंतर बोलतो चैतन्य तुझ्याशी. आणि सायलीला म्हणतो चला वर मला काहीतरी सांगायचंय केसबद्दल. आता प्रिया ते ऐकते. सायली म्हणते काय झालंय. अर्जुन म्हणतो इथे नको ना बोलायला, चला वर. सायली म्हणते नाश्ता. अर्जुन म्हणतो जाऊ द्या तो नाश्ता आपण नंतर करूयात. तर बघा आता प्रेक्षकांनो प्रिया विचार करायला लागते केसबद्दल काय अपडेट असणार आहे या दोघांकडे. आता कल्पनाताई आणि पूर्णाजी पण तिथून निघून गेल्यावर ती विचार करते आणि पुढच्या प्रोमोत आपल्याला तेच दाखवलंय. ती जी एंट्री आहे ना कोर्टामधली एंट्री दाखवली आहे दामिनी देशमुखची आणि ती सगळ्यांना सांगते पत्रकारांना की मी फक्त जिंकायसाठी केस घेते. प्रेक्षकांनो इमॅजिन करा किती मज्जा येणार आहे पुढचे सगळे एपिसोड बघायला. आय एम व्हेरी एक्सायटेड. खूप छान पॉईंटवर मालिका आणली आहे त्यांनी. खरं तर यामध्ये बोरिंग असं काहीच मला वाटत नाहीये. अमेझिंग दाखवलंय. आजचा एपिसोड कसा वाटला मला प्रत्येकाने कमेंट करून सांगायचं आणि लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा कारण इथून पुढचे सगळे अपडेट तुम्हाला माझ्याच आवाजात ऐकायला आवडतील याची मला खात्री आहे. मला सांगायला मजा येणार आहे प्रेक्षकांनो आणि तुम्हाला ऐकायला. मालिका सुपरहिट आहे 113%. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेचे इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.